पावसा पाण्यासंदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत। राजस्थानच्या जोधपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। जोधपूरच्या शहराच्या सराफा बाजार आणि जालोरी गेट परिसरात पाणी भरल्याने व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, नागरिकांचे हाल झालेत, तर अनेक रस्तेही पाण्याखाली गेले आहेत। राजस्थान जोधपूर इथली ही दृश्य आहेत। घरातून कसं बाहेर पाणी येत आहे बघा। आणि जोधपूरमध्ये नदी नाल्यांना पण मोठा पूर आलेला आहे। अनेक भागात पाणी साचलेलं आहे। टू व्हीलर वाहून जाताना आपल्याला बघायला मिळते पाण्याला किती प्रवाह आहे, यावरून याचा अंदाज येईल। पुढची राजस्थानचीच बातमी आहे। राजस्थानमधील बारन इथल्या पार्वती नदीमध्ये 2 ट्रॅक्टर आणि 1 ट्रॉली वाहून गेले। काल रात्री कोटडी सुंडा या गावात नदीतून दगड गोळा करण्याकरता गेले असताना एक ट्रॅक्टर ट्रॉली अडकली। शनिवारी दुपारी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉली नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता, पण नदीत पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की ट्रॅक्टर ओढणाऱ्या जेसीबीचा दोर तुटला आणि 2 ट्रॅक्टर ओढणाऱ्यांवर पडला। पाण्याच्या दबावामुळे नदीच्या आत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला नदीत ओढलं आणि या दरम्यान ट्रॅक्टरवर बसलेला चालकही नदीच्या मध्यभागी जाऊ लागला, पण चालकाने वेळीच ट्रॅक्टरमधून उडी मारली आणि आपला जीव वाचवला। काही सेकंदातच ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले। तर राजस्थानमधील सवाई माधोपुर या जिल्ह्यातील चौथ का बरबाडा या भागातील जगमोडा गावातील नाला पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे। जगमोडा परिसरातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती टाकून रस्ता बंद केलेला आहे। सवाई माधोपुर राजस्थान इथली ही दृश्य। जगमोडा गावातील नाला पूर्णपणे भरलाय। प्रचंड प्रवाहाने तो वाहतो आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। राजस्थानमध्ये पण पावसाचा कहर बघायला मिळतोय। पुढची बातमी बघूया। शनिवारी काही तास झालेल्या पावसामुळे गुजरातमधील बनासकांठा इथं परिस्थिती बिकट झाली। तिथल्या दांता सरकारी रुग्णालयामध्ये पावसाचं पाणी शिरलं। हे रुग्णालयात पावसाचं भरलेलं पाणी आपण बघतोय, ज्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। सिव्हिल कॉम्प्लेक्समध्ये वाहनं पाण्यात बुडालेली बघायला मिळाली। डॉक्टरांच्या खोल्यांसह रुग्णांच्या वॉर्डमध्ये सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे। बनासकांठा भागात गुजरातमध्ये आहे। राजस्थान नंतर आपण गुजरातकडे वळालो। गुजरातमध्ये सरकारी रुग्णालयातली परिस्थिती बघा। पावसाचं पाणी सगळं ग्राउंड फ्लोअरच्या अनेक भागांमध्ये शिरलं, म्हणजे अगदी डॉक्टरांच्या केबिनमध्ये सुद्धा शिरलं। रुग्णांचे प्रचंड हाल झाले, यामुळे रुग्ण सुद्धा रुग्णालयात पाण्यामधूनच चालत होते। गुजरातमधील बनासकांठा इथल्या धनेरा दिसा या महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसला। झेरडा आणि तेटोडा या दरम्यान महामार्गावर पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला। अनेक दुचाकी पाण्यात अडकून पडल्या। हा महामार्ग धनेरा आणि डिसा यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे, परंतु दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते, त्यामुळे प्रशासनाने यावर ठोस पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। गुजरातमधील राधनपूर पाटण इथं मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। मसाली रोडवर पाणी साचल्याने सुमारे 15 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला। वाहन चालक आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना पाण्यातून वाट काढावी लागते। राधनपूर पाटण गुजरात इथली ही दृश्य। आता आपण मध्य प्रदेशकडे वळूया। ही जी दृश्य समोर तुम्हाला दिसतात ती मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर इथली आहेत। ग्वाल्हेरलाही मुसळधार पावसाने झोडपून काढलं। या पावसामुळे डांबराच्या चिमक या गावाजवळ असलेल्या मेग्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। या नदीत आंघोळी करता गेलेला युवक वाहून गेला। स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला कळवलं। यानंतर प्रशासनाने या युवकाची शोधमोहीम सुरू केली। अखेर 1 दिवसानंतर त्याचा मृतदेह पाणबुड्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला। नदीपात्रात जाऊ नका असं आवाहन वारंवार केलं जात आहे।
तर हिमाचल प्रदेशलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। या पावसामुळे आतापर्यंत हिमाचलमध्ये 119 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 215 जण जखमी आहेत। 34 जण बेपत्ता असून अंदाजे 1000 पेक्षा जास्त घरांची पडझड झालेली आहे। या पावसानं आतापर्यंत राज्यात म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये मोठं नुकसान केलेलं आहे। हिमाचल प्रदेश नंतर राजस्थानच्या अजमेरकडे वळूया। ही अजमेरमधली दृश्य आपण बघताय। अजमेरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत। शहरातले प्रमुख मार्ग पाण्याखाली गेलेत आणि वाहतुकीला मोठा फटका बसलाय। अजमेरमध्ये आलेल्या भाविकांनाही या पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे। तर गंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अनेक घाट पाण्याखाली गेलेत। घाटावर असलेली अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 15 दिवसांपासून गंगा नदीची पातळी वाढल्यानं घाट पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांना नदी किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। गंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं बिहारची राजधानी पाटणामध्ये त्याचा परिणाम दिसून येतोय। नदी किनारी असलेले अनेक ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत। नदी पातळी वाढल्यानं रस्त्यांवरही गंगा नदीचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतुकीला फटका बसलेला आहे। आता आपण महाराष्ट्रातल्या पावसा पाण्याच्या बातम्या बघूया। सुरुवात जळगावनं करूया। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, त्यामुळे अनेक धरणांमध्ये फक्त मृत जलसाठा शिल्लक होता। तालुक्यातील प्रमुख मन्याड या धरणात केवळ 12% जलसाठा राहिलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर अजिंठा या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तोंडापूर इथल्या मध्यम प्रकल्पामध्ये मृत पाणीसाठा उपलब्ध आहे। डोंगर भागात वेळेत पाऊस न पडल्यास तोंडापूर गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे। पावसानं दडी मारल्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे। तालुक्यामध्ये असलेले जलसाठे देखील तहानलेलेच असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। अपवाद वगळता बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी ही झोत्याखाली आहे। दक्षिण रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यातील डोंगर माथ्यावर, शेतात आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सर्वत्र हिरवळ बघायला मिळते। किल्ले रायगडाच्या परिसरात शेकडोच्या संख्येने धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। त्याचबरोबर धुकं आणि हिरवळ यांनी किल्ले रायगडाच्या सौंदर्यात आणखी भर पडतायत। रायगड परिसरातली ही दृश्य आहेत। सह्याद्रीच्या पर्वतरांगा, खाली आलेलं धुकं, वाहणारे फेसाळलेले पांढरे असे धबधबे आणि हिरवागार असा निसर्ग। परिसरात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे या सौंदर्यात अधिकच भर पडतेय।